श्रोते हो, कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे. वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात. दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM वरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी. कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी. तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता. श्रोते हो, नमस्कार. मी ज्योती जोशी. कवी ऐश्वर्य पाटेकर यांची कविता आपण वाचणार आहोत. कवी ऐश्वर्य पाटेकर यांचा जन्म 14 एप्रिल 1977 साली झाला. त्यांच्या भुईशास्त्र या पहिल्याच काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या ऐश्वर्य पाटेकरांचा कासरा हा काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. लेकीचा बाप या त्यांच्या कवितेतून लेकीच्या बापाच्या मनातील अस्वस्थता व्यक्त केली आहे. आपण कविता ऐकूया. कविता आहे लेकीचा बाप आणि कवी आहेत ऐश्वर्य पाटेकर. लेकीच्या बापाचा राती बेराती धपापून उठतो ऊर. लेकीच्या बापाचा राती बेराती धपापून उठतो ऊर. तो पुन्हा वर्तमानपत्र हातात घेऊन चाचपून पाहतो बातम्या. तो पुन्हा वर्तमानपत्र हातात घेऊन चाचपून पाहतो बातम्या. लेकीच्या संदर्भातली कुठलीच अनुचित बातमी त्याच्या हाताला लागत नाही. लेकीच्या संदर्भातली कुठलीच अनुचित बातमी त्याच्या हाताला लागत नाही. म्हणून जरा डोळे मिटतो. म्हणून जरा डोळे मिटतो आणि पुन्हा दचकून उठतो आणि पुन्हा दचकून उठतो. लेकीच्या बापाचं काळीज असतं काचेचं. लेकीच्या बापाचं काळीज असतं काचेचं. हलक्याशा धक्क्यानेही होऊन जातं चुराचुरा. लेकीच्या बापाला इतकं कुणी घाबरून सोडलंय. लेकीच्या बापाला इतकं कुणी घाबरून सोडलंय. लेकीच्या बापाचं मन जरा कुठे खुट्ट झालं की सशासारखं सैरावैरा धावतं. लेकीच्या बापाचं मन जरा कुठं खुट्ट झालं की सशासारखं सैरावैरा धावतं. लेकीचा बाप रात्रीने नेसलेलं वस्त्र न्याहाळून पाहतो. लेकीचा बाप रात्रीनं नेसलेलं वस्त्र न्याहाळून पाहतो. त्याला कुठे काही रक्ताचा व्रण आहे का? त्याला कुठे काही रक्ताचा व्रण आहे का? कळवळून बोरी बाभळींना विचारतो. कळवळून बोरी बाभळींना विचारतो कुठे ओरखडलं का म्हणून. तो चिमण्यांना विचारतो. तो साळुंक्यांना विचारतो. तो चिमण्यांना विचारतो. तो साळुंक्यांना विचारतो दिवसभरात तुमच्या काळजाला कुणी चोच तर नाही ना लावली. दिवसभरात तुमच्या काळजाला कोणी चोच तर नाही ना लावली. लेकीच्या बापाच्या मनात सतत कुणीतरी पेरत आलंय दहशत. लेकीच्या बापाच्या मनात सतत कुणीतरी पेरत आलंय दहशत. लेकीचा बाप झोपत नाही. लेकीचा बाप झोपत नाही. लेकीच्या बापाची झोप कुणी पळवून नेलीये. लेकीच्या बापाला झोप येईल असं एखादंही अंगाई गीत इथं शिल्लक ठेवलेलं नाही. लेकीच्या बापाला झोप येईल असं एखादंही अंगाई गीत इथं शिल्लक ठेवलेलं नाही. आणि एकाएकी लेकीचा बाप अंधाराच्या दिशेनं धावत सुटला 1000 पायांनी. आणि एकाएकी लेकीचा बाप अंधाराच्या दिशेनं धावत सुटला 1000 पायांनी. रात्रीचं वस्त्र फाटलं होतं. रात्रीचं वस्त्र फाटलं होतं. बोरी बाभळींना ओरखडलं होतं. चिमण्यान साळुंकीच्या काळजाला चोच लागून रक्त रक्त अन पिसेच पिसे. आता मात्र लेकीचा बाप गाढ झोपी गेलाय. आता मात्र लेकीचा बाप गाढ झोपी गेलाय. त्याला कुणीच उठवू शकत नाही. त्याला कुणीच उठवू शकत नाही. लेकीचा बाप निंबोणीच्या झाडाआड लपलेल्या चंद्राशी बोलत असतो. लेकीचा बाप निंबोणीच्या झाडाआड लपणाऱ्या चंद्राशी बोलत असतो.
लेकीचा बाप सूर्याचा चाबूक करून चंद्राचा घोडा खेळत असतो. लेकीचा बाप सूर्याचा चाबूक करून चंद्राचा घोडा खेळत असतो. लेकीचा बाप झुकझुक आगीनगाडीत लेकीला मामाच्या गावाला नेत असतो. लेकीचा बाप झुकझुक आगीनगाडीत लेकीला मामाच्या गावाला नेत असतो. लेकीचा बाप लहान तिच्या भाऊलीची मोठी सावली होत असतो. लेकीचा बाप लहान तिच्या भाऊलीची मोठी सावली होत असतो. फक्त लेकीच्या बापाला खेळता येत नाही भातुकलीचा खेळ. फक्त लेकीच्या बापाला खेळता येत नाही भातुकलीचा खेळ. तो लेकीनं मांडला की बाप हुंदका दाबत तोंड लपून बसलेला असतो. तो लेकीनं मांडला की बाप हुंदका दाबत तोंड लपून बसलेला असतो. लेकीच्या बापाला लिहायची नाहीये लेकीवर कविता. लेकीच्या बापाला लिहायची नाहीये लेकीवर कविता. पण वेळच अशी बांधून आली आणि लिहून झाली कविता. पण वेळच अशी बांधून आली आणि लिहून झाली कविता. लेकीच्या बापाला वाचायची नाहीये लेकीवरची कविता. लेकीच्या बापाला वाचायची नाहीये लेकीवरची कविता. मात्र बातमीच अशी आली की बाप थांबवू शकला नाही स्वतःला. मात्र बातमीच अशी आली की बाप थांबवू शकला नाही स्वतःला. लेकीच्या बापाला व्हायचं नाहीये कवी. लेकीच्या बापाला व्हायचं नाहीये कवी. पण लेकच जन्माला आली आणि होऊन बसली कविता. पण लेकच जन्मास आली आणि होऊन बसली कविता. श्रोते हो, कविता ऐकली असेल, आवडली असेलच ना. श्रोत्यांमधील काही लेकीचे बापही असतील. त्यांना नक्कीच ही कविता भावली असेल. तर कार्यक्रमाची वेळ संपली आहे. भेटूया नवीन कवितेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्रोते हो, दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत. या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी. FM बँड 90.8 मेगाहर्ट्झवर ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी.